हा बैल आता मला सांगा कोणत्याही गुरुजीनं पोराला ठिगळ शब्द शिकवायचा आहे कसा शिकवणार? गुरुजीनं फक्त एवढं शिकून दाखवा मुलांना याला ठिगळ म्हणत. आता इतकी लोक माझ्यातल्या चांगल्या चड्ड्या फाडून येतात. काय अवलादी पैदा केलाय देवानं. इथं कापितोय इथं कापितोय त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काम नाही तर घालूच नको. आज रविवार आहे मोकळाचे. एवढी तकलीफ कर काहीच आखे मुलगे बाहेर दिसत ठिगळ शब्द कसा शिकव. बैलगाडी आता बैलगाडी राहिली नाही. लहानाले पोरं बैठे बैठे सांगतात. बैलगाडी झुकताना बैलाच्या खांद्यावर झुकतात त्याला टिमटिमा म्हणतात. झू करेक्ट. बैलाच्या खुट्टी बसून गाड्यात ओढलं जातं त्याला टिमटिमा म्हणतात. जोत बरोबर आहे. माग धरून ओढला जातो त्याला टिमटिमा म्हणतात. कासरा आणि बैल माग चाक लागू नये म्हणून आडवं दांडकं लावतात त्याला टिमटिमा म्हणतात. लोट्या लोट्या हे शिकावं लागणार आहे मला. त्यांना काय माहिती. तुमच्या घरात बैल आहे का रे? बैल आहे तुला? तुम्हाला ऐकवायचं? तुला ऐकवायचं? हा तुम्हाला ऐकवायचं? किती आहेत? नाही तुम्हाला आहे का? नाही तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. मी तर मिलिटरी उतरेल. हा बैलाला वरची लात किती रे? तो का घरातल्या बैलाचे सांगितले काय? बैला वरची राहतच नाही. लय अवघड आहे. चला माग लय अवघड आहे ना. थोडं माग भोपाळी पोरी करायची आपल्याला. खूप रागायला जातो. आणि शनी महात्मे नावाच्या ग्रंथात राजा विक्रमाने तेल घाण्यावर काम करताना दीप राग राहिला होता. तर दिवे लागले होते. दिपे लागले लक्षानुलक्ष असं शनी महात्मे ग्रंथात दीप रागाचं वर्णन. राग येते. का भोपाळी गायली. ते भोपाळीचा नवरा कोण आहे याचा शोध लावायचा आपल्याला. ती मुलगी कोणाची? कराट. वा असे फिट ऐकणारे पाहिजे. देवाच्या मुलीचा नवरा म्हणजे भोपाळीचा नवरा कोण आहे माहिती तुम्हाला? काम. शरीरातला काम हा भोपाळीचा नवरा आहे. आणि तो काय करतो?